श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का की फक्त तुमच्याच आयुष्यात एवढे संघर्ष का आलेले आहेत आणि प्रत्येक वळणावर देव तुमचीच परीक्षा का घेतोय? तेव्हा त्याचं उत्तर कदाचित तुम्ही एक साधारण व्यक्ती नाही आहात आणि देवाने तुम्हाला विशेष कार्यासाठी निवडलंय हे देखील असू शकतं. अनेकांना हे माहीतच नसतं की ते खूप विशेष आहेत, कारण त्यांना देवाने निवडलेलं आहे आणि हे माहीत नसल्यामुळे ते खूप भरकटून जातात आणि निरर्थक गोष्टी करून त्यांचं पूर्ण आयुष्य वाया घालवतात. बघतो, देवाने या जगात प्रत्येक व्यक्तीला एका उद्देशासाठी बनवलेलं असतं, पण काही लोकांना मात्र त्याने एका विशेष कार्यासाठी निवडलेलं असतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या घटना ह्या का घडत आहेत यामागचा प्रश्न जर पडलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण या व्हिडिओमधून मी 7 अशी लक्षणे सांगणार आहे. जर ही लक्षणे तुमच्या आयुष्यात असतील तर समजा की तुमची नियुक्ती ही विशेष कार्यासाठी झालेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बघतो, लक्षण नंबर 1, जगातील सुखांमध्ये समाधान न मिळणं. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात खूप सारा पैसा मिळावा, प्रसिद्धी मिळावी किंवा मोठमोठ्या पार्ट्या कराव्यात, मौज मजा व्हावी अशी अपेक्षा असते. पण ज्या व्यक्तीला देवाने निवडलेलं असतं तो माणूस या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेला असतो. त्याच्या अंतर्मनात देवाचं अस्तित्व असल्याने त्याला या बाह्य गोष्टींमध्ये जास्त रुची नसते. यापैकी बऱ्याचशा गोष्टी या माणसाच्या आयुष्यात असतात, पण तरीही त्याला काहीतरी राहिलंय किंवा आयुष्याचा अर्थ यापेक्षाही मोठा आहे असं त्याला वाटत असतं. चार चौघात किंवा गर्दीत असूनही तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करता. चार चौघात घडून येणाऱ्या गप्पा टप्पांपेक्षा तुम्हाला सखोल आध्यात्मिक चर्चा करण्यात खूप इंटरेस्ट असतो. तुम्हाला आयुष्याचा नेमका अर्थ काय आणि आपण नेमकं कसं आयुष्य जगायला हवं अशा प्रकारच्या विषयांवर बोलायला आवडतं. जर असंच काही तुमच्याही आयुष्यात घडत असेल तर देवाने तुमची निवड केलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या. लक्षण नंबर 2, लोक आपोआप तुमच्याकडे ओढले जातात. प्रत्येक व्यक्तीला कुणासमोर तरी व्यक्त व्हावं अशी इच्छा असते, पण त्यांना असा कुणीच भेटत नसतो. पण तुम्ही मात्र काहीही प्रयत्न न करता लोक तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊन तुमच्याकडे त्यांच्या आयुष्याविषयीचे सल्ले मागायला किंवा त्यांचं मन मोकळं करायला येत असतात. तुमच्या आजूबाजूला अशी एक एनर्जी तयार झालेली असते की अगदी अनोळखी लोक देखील तुम्हाला पहिल्यांदाच भेटतात आणि त्यांच्या आयुष्यातली सगळी गुपिते तुम्हाला सांगायला लागतात. त्यांच्या नकळत त्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास असतो, कारण तुमच्यामध्ये त्यांना एक सुरक्षिततेची एनर्जी जाणवायला लागते. यापुढेही जाऊन जेव्हा ही लोक तुमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात तेव्हा त्यांच्या समस्यांवर तुम्ही दिलेलं उत्तर हे सगळ्यात जगावेगळं असतं. ते तुम्ही कोणत्या पुस्तकातही वाचलेलं नसतं, तरीही ते अगदी नैसर्गिकरित्या तुमच्याकडून बाहेर आलेलं असतं. अगदी जणू देवच तुमच्या वाणीतून बोलते की काय असं वाटावं. जेव्हा असं घडत असेल तेव्हा नक्कीच समजा की देव तुम्हाला इतरांच्या आयुष्यात प्रकाश टाकण्यासाठी एक माध्यम बनवत आहे. बघतो, लक्षण नंबर 3, दैवी संकेत आणि अंकशास्त्र. घड्याळात किती वाजलेत किंवा ट्रॅफिकमध्ये समोर थांबलेल्या गाडीचा नंबर का असावं किंवा इथे जवळपास मी मानतो त्या देवाचे कुठे फोटो असेल का, असे काहीसे प्रश्न जे आपल्याला सहजासहजी पडत नाहीत किंवा याविषयी काही विचारही आपण करत नाही. पण जेव्हा तुमच्या नकळत तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागता तेव्हा तुम्हाला घड्याळातील 11-11 वाजलेले किंवा गाडीचे नंबर अशा प्रकारचे 1-1 किंवा 3-3 असे अंक वारंवार दिसायला लागतात. कुठे तुम्ही कोणत्या चिंतेत अडकलेले असता आणि तुम्हाला समोरच स्वामींचा फोटो किंवा तुम्ही ज्या देवाला मानता नेमका त्याच देवाचा फोटो तुम्हाला दिसतो आणि तुमचं काम अगदी सुरळीत पार पडताना तुम्हाला दिसायला लागतं. तुम्ही एखाद्या सखोल विचारत असताना अचानक जवळच्या मोबाईलवर त्याच विचाराशी संबंधित एखादा मोटिवेशनल व्हिडिओ दिसून येतो किंवा कुठे भिंतीवर लिहिलेलं एखादं कोट वाचायला मिळतं. अगदी रात्री झोपेत पडलेलं स्वप्न देखील कोणती काल्पनिक गोष्ट किंवा निरर्थक गोष्ट नसून ती स्वप्ने तुमच्या भविष्याचा एक इशारा किंवा मार्गदर्शन असू शकतात. तुम्हाला जेव्हा कधी असे अनुभव येत असतील तर त्याविषयी जर्नलिंग करायला नक्की सुरुवात करा. एखाद्या वहीत हे सगळे अनुभव संग्रहित करून ठेवत चला. मग हळूहळू तुम्हाला या संकेतामागचे तुमच्यासाठीचे अर्थ काय हे समजायला लागतील. बघतो, लक्षण नंबर 4, अलगाव अनुभवणे. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमची जी मनस्थिती आहे किंवा तुमची जी वैचारिक पातळी किंवा देवाविषयी असलेली आध्यात्मिक जाणीव ही कुणीच समजू शकणार नाही? तर हे खूप महत्त्वाचं चिन्ह आहे, ज्यावरून हे दिसून येतं की देवाने तुमची निवड केलेली आहे. कधी कधी काही लोकांना त्यांच्या कुटुंबातून किंवा त्यांच्या मित्रपरिवारांकडून नाकारलं जातं, त्यांना एकटक पाडलं जातं. अगदी प्रभू श्रीरामांना देखील त्यांच्याकडून खूप सारे विशिष्ट कार्य पार पाडल्या जायची होत्या,
म्हणून त्यांच्या नशिबी वनवास आला आणि त्यांना 14 वर्षासाठी एकांतवास भोगावा लागला. तुमच्या या आयुष्यात जर तुम्ही असा एकांतवास भोगत असाल तर लक्षात घ्या की हा एकटेपणा नाहीये, तर देवाने तुम्हाला जगाच्या गोंधळापासून दूर करून त्याच्याशी जोडण्यासाठी केलेलं एक सेपरेशन आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी असलेलं हे नातं समजून घेऊन आणखी घट्ट करावं. त्यामुळे अशावेळी देवाचं चिंतन खूपच महत्वाचं आहे. बघतो लक्षण नंबर 5, संकटात अलौकिक सामर्थ्य मिळणे. जेव्हा तुमची शक्ती संपते तिथूनच देवाची शक्ती सुरू होत असते. तुम्ही आयुष्यात कित्येक अडचणीत फसला असाल आणि तिथून तुम्ही बाहेर पडूच शकणार नाही असं जर तुम्हाला वाटलं असेल, पण अचानक खूप सारं बळ, खूप सारी ऊर्जा तुमच्यात येते आणि तुम्ही ते संकट पार करून निघून जाता. असे खूप प्रसंग येतात जिथे तुम्हाला वाटतं की आता सगळं काही संपलं आहे, पण तेव्हाच अचानक तुमच्या मदतीला कोणीतरी येतो किंवा तुमच्याच मनात तुम्हाला मार्ग सुचायला लागतात. अशा प्रकारे तुम्ही अशक्य असलेल्या संकटांसून सुद्धा अगदी सहज बाहेर पडू लागता. अशा वेळी तुमच्याकडे पाहणारी लोक देखील आश्चर्यचकित होतात आणि तुमच्याकडे पाहून म्हणू लागतात की अरे, हा माणूस इतकं सगळं होऊन सुद्धा इतका शांत आणि सकारात्मक कसा काय असू शकतो. असं जर तुमच्यासोबतही होत असेल तर तुम्ही लक्षात घ्या की हे सामर्थ्य तुमचं स्वतःचं नसून तुमच्या भक्तीमुळे साक्षात ईश्वराने तुमच्यात निर्माण केलेली ऊर्जा असते आणि तो देवच असतो, ज्याने तुम्हाला या संकटातून बाहेर पडण्याची ती ऊर्जा दिलेली असते. बघतो लक्षण नंबर 6, संघर्ष अनेक पण हार नाही. कधी कधी मात्र तुम्ही अशा किचकट परिस्थितीत सापडता जिथे तुमच्यावर विविध प्रकारची संकटे येतात. तुमची परिस्थिती पूर्णपणे बिकट व्हायला लागते. या संकटातून तुम्ही बाहेर पडत नसता. बघतो तुमच्यावर कित्येक मोठी संकट यायला लागतात तर खरं, पण त्यांना पेलण्याचं बळ देखील तुमच्यात आलेलं असतं. कित्येक लोक अशा संकटात अगदी कोलमडून पडले असतील, पण तुम्ही आजही सगळं सहन करत तसेच उभे आहात. अशा वेळी आपल्याला लक्षात घ्यायला हवं की ही तुमची स्वतःची ताकद नाही, तर देवाने दिलेला तुम्हाला आधार आहे. जर सोनं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नसतं, अगदी त्याचप्रमाणे देव तुम्हाला संकटाच्या भट्टीत टाकतो, जेणेकरून तुमच्यातील सगळी अशुद्धता निघून जावी आणि तुमच्यातील चमक आणि तुमच्यातील आंतरिक शुद्धता बाहेर पडून यावी. यामुळे नेहमी लक्षात असू द्या की तुमच्या आयुष्यातली ही सगळी संघर्ष ही तुमची दुर्दैव नसून ती देवाकडून चालू असणारी एक ट्रेनिंग आहे. बघतो लक्षण नंबर 7, एका मोठ्या उद्देशाची तीव्र जाणीव. काही लोक ही दिसायला साधी असतात. दररोज 9 ते 5 असा जॉब करणारी, घर सांभाळणारी, महिन्याच्या पगारावर कसं बसं घर चालवणारी असतात. पण यांच्यातीलच काही लोक असे असतात ज्यांच्या आत एक आग असते जी त्यांना स्वस्त बसू देत नाही. ती जरी स्वतः दिसायला साधी असली तरी ती सामाजिक दृष्ट्या खूप ऍक्टिव्ह असतात. कधी कुठे पूर आला, कुठे घरातली भांडणे सोडवायला जायचं असेल तर अशा ठिकाणी हीच लोक पुढाकार घेऊन कुठे संकटात असलेल्या लोकांच्या मदतीला जाणारी असतात. कोरोनाचा काळ असो किंवा पूरग्रस्तांना मदत करताना अशा लोकांच्या माध्यमातून साक्षात अगदी देवच अवतरत असतो. जर तुम्ही देखील यातलेच एक व्यक्ती असाल ज्यांना लोकांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे किंवा कोणाला तरी मदत करायची आहे किंवा समाजासाठी काहीतरी मोठं करायचं आहे, तर तुम्ही हे समजून जा की देवाने तुमची निवड केलेली आहे. समाजकार्याची ही ओढ तुमच्या साथ घालत असते आणि तुम्ही तुमच्या नकळत समाजसेवेसाठी खेचले जात असता. तर बघतो तुमच्यात ही लक्षणे असतील तर तुम्हाला घाबरून जायची काही एक गरज नाही. उलट तुम्हाला आनंदी व्हायला हवं की देवाने तुम्हाला निवडलेले आहे. आता देवाकडून निवडले जाणे म्हणजे केवळ आशीर्वादच नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारी सुद्धा असते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा या गोष्टीविषयी जाणीव होईल तेव्हा विनम्र राहा आणि स्वतःच्या कार्यावर पूर्ण लक्ष असू द्या, कारण ही एक खूप मोठी आणि महत्वाची जबाबदारी आहे. बघतो यापैकी कोणतं लक्षण तुम्हाला जाणवतं, तुम्ही हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या मदतीला धावून येणाऱ्या त्या देवाचं नाव सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.